ठरलं तर मग या मालिकेच्या 5 फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली पिसरनाथ मंदिरामध्ये आता जातात। त्यावेळेला प्रिया त्यांचा पाठलाग करत असते। लपून छपून प्रिया झाडाच्या मागे बघून ते दोघं जण काय करतायत हे पाहत असताना सायली म्हणते, अर्जुन सर चला ना आपण मंदिरात जाऊया। अर्जुन म्हणतो नको तुम्ही जा, मी बाहेरच थांबतो। सायली म्हणते ठीक आहे। मग सायली आतमध्ये मंदिरात जाते। प्रिया विचार करते, इतक्या हँडसम नवऱ्याची सायलीला तर काही किंमतच नाही आहे। मी जर अर्जुनची बायको असते तर त्याला एका क्षणासाठी मी वेगळं सोडलं नसतं, असा विचार करत प्रिया आता दिवा स्वप्नच पाहत असते। मग सायली एकटीच आतमध्ये येते आणि आता देवी आईच्या समोर हात जोडून ती मागणं मागते आणि सांगते, आत्तापर्यंत मधुभाऊसाठी अर्जुन सर खूप काही करतायत। मधुभाऊंना लवकरात लवकर सोडव, मधुभाऊंची निर्दोष सुटका होऊ दे आणि अर्जुन सर आणि मी आमच्या नात्याचं पावित्र्य जपलेलं आहे आणि या नात्याचं पावित्र्य भंग होईल असं कोणतीही गोष्ट आमच्याकडून करून नको घेऊ आणि तसं काहीही झालं तर याची झळ न बाकी कुणाला नको पोहोचू दे। फक्त जो काही त्रास व्हायचा तो मलाच होऊ दे, पण अर्जुन सर आणि त्यांच्या घरच्यांना याची कसलीही झळ नको बसू दे, असं म्हणत सायली आता आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवत असते। त्याच वेळेला अर्जुनला इम्पॉर्टंट कॉल येत असतो आणि तो कॉलवरती बोलत असताना प्रिया आडून आडून त्याच्याकडे पाहत असते आणि कसला हँडसम नवरा आहे हा सायलीचा, पण तिला कसलं काय पडले असा विचार करत असते। तोपर्यंत अर्जुन फोनवरती बोलता बोलता इकडे तिकडे चालत असतो। प्रिया मात्र अर्जुनला आपण दिसू नये म्हणून लपून छपून झाडाच्या आड इकडे आणि तिकडे करत असते। अखेर अर्जुनचं फोनवरचं बोलणं होतं। सायली पण बाहेर येते। सायली बाहेर आल्यावर ती म्हणते निघायचं, पण तेवढ्यात अर्जुन एकटाच मंदिरात जातो। सायली विचार करते कसे आहे ते, म्हणजे मी म्हटलं की चला मंदिरात तर नाही आले आणि आता एकटेच गेले। मग अर्जुन एकटाच पहिल्यांदा मंदिरात येतो, म्हणजे मनापासून मंदिरात येण्याची अर्जुनची ही पहिल्यांदाची वेळ असते। मग अर्जुन येतो आणि देवाला सांगतो, आत्ता ह्या मॅडम आल्या होत्या ना, त्यांनी तुझ्याकडे मागितले असतील सगळी दुःख, बाकी सगळ्यांसाठी सुख मागितलं असेल, पण स्वतःसाठी दुःख मागितले असतील, पण त्यांच्या वाट्याला कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ नको देऊस, कारण ना त्यांना सगळ्या सुखाचा अधिकार आहे। जी काही दुःख असतील ना ती भोलेनाथ मला दे, असं म्हणत अर्जुन आता भोलेनाथांकडे प्रार्थना करत असतो आणि आता सायलीच्या सुखासाठी मागणं मागत असतो। इकडे कल्पनावरती रागवलेली पूर्णाची आपल्या रूममध्ये आलेली असते। पूर्णाजीला मनवण्यासाठी कल्पना मागे येते। कल्पना म्हणते, पूर्णाई मला माहिती आहे माझं म्हणणं तुम्हाला पटेलच असं नाही आहे, पण एक सून म्हणून तुम्ही मला जेवढं लाड आणि प्रेम केलं तेच लाड आणि प्रेम मी माझ्या सुनेला नाही का देऊ शकत? मला माझ्या सुनेचे लाड करायचे आहेत, तिच्यावरती प्रेम करायचं आहे, मग मी ते नाही का करू शकत? म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही मला इतकं प्रेम दिलत ना, सासू म्हणून कधीच वागणूक दिली नाहीत, तर तेच प्रेम तीच वागणूक मला माझ्या सुनेला द्यायचा अधिकार नाही आहे का? आणि तुम्ही समजताय ना तशी सायली नाही आहे हो, सायली खूप चांगली मुलगी आहे, सायलीनं सगळ्यांचा विचार करते, पण तुमच्या डोळ्यावरती तन्वीच्या प्रेमाची पट्टी बांधलेली आहे आणि त्यामुळे सायलीचे गुण, सायलीचा चांगुलपणा हा पूर्णाई तुम्हाला दिसतच नाही आहे, असं म्हणत ढळढळीत शब्दामध्ये कल्पना पूर्णाईचे डोळे उघडते। पूर्णाई काहीच बोलत नाही। त्यावरती कल्पना म्हणते, खरंच सायली खूप चांगली मुलगी आहे। यावरती पूर्णाई म्हणते, कसं आहे ना कल्पना, आपलं हे दुर्दैव आहे। कल्पना म्हणते, नाही पूर्णाई, तुमच्या जागी तुम्ही बरोबर आहात, पण माझ्या जागी पण मी चूक नाही आहे ना। मला माझ्या सुनेवरती प्रेम करावं असं वाटलं आणि अर्जुन सायली यांचं एकमेकांवरती प्रेम आहे, मग आपण कोण आहोत त्या दोघांना वेगळं करणारे? पूर्णाई, तुम्ही माझ्या बाजूने सायलीच्या बाजूने पण विचार करा की। पूर्णाई म्हणते, खरंच दुर्दैव आहे कल्पना आपलं हे, कारण त्या मुलीच्या बाबतीत आपलं मत कधी एक होऊच शकत नाही, आपलं मत कधीही एक होऊ शकणार नाही आणि त्यामुळे मला कितीही राग आला तरी तू तिच्यावरती प्रेमच करणार। पण या सगळ्यामध्ये आपल्या सासू सुनेच्या नात्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही किंवा आपल्या सासू सुनेच्या नात्यामध्ये कोणतंही प्रकारचं गैरसमज होणार नाही याची आपण काळजी घेऊया। यावरती कल्पना म्हणते, खरंच पूर्णाई, तुम्ही ना जगातल्या खूप चांगल्या सासू आहात। पूर्णाई म्हणते, आणि तू जगातली एकदम भारी सून, असं म्हणत आता दोघींच्या मध्ये असलेला दुरावा अबोला मिटतो। कल्पनाने पुन्हा एकदा पूर्णाजीचं मन जिंकलेलं असतं। पूर्णाजी कल्पनाला मुलीच्या मायेने जवळ घेते। तोपर्यंत इकडे आता सायली बॅग भरायला लागते। अर्जुन घाबरतो, काय झालं मिसेस सायली काय झालं? अचानकपणे बॅग भरायला का घेतलीत? परत काही प्रॉब्लेम झाला का? सायली म्हणते, सर कसला प्रॉब्लेम? अहो आपली सुट्टी संपत आली, उद्या आपल्याला जायचं आहे ना, त्याचंच पॅकिंग करते मी। अर्जुनला खूप वाईट वाटतं,
झालं म्हणजे आता उद्याच्या उद्या आपण निघून जायचं. दिवस पटकन संपले. माथेरानचे दिवस इतक्या पटकन संपले कळलंच नाही. अर्जुनला खूप वाईट वाटतं. तेवढ्यात आता एक वेटर येतो आणि इन्व्हिटेशन लेटर देत म्हणतो, सर आज ना आमच्या हॉटेलमध्ये छानपैकी पार्टी आहे. त्या पार्टीसाठी तुम्हाला स्पेशली इन्व्हाइट केलेलं आहे, तर तुम्ही लवकरात लवकर त्या पार्टीसाठी तयार होऊन या. आता मात्र अर्जुन पुढे काही पर्यायच नसतो. अर्जुन सायलीला म्हणतो, आपल्याला या पार्टीला जावं लागेल. तोपर्यंत प्रिया विचार करत असते, एकही प्लॅन माझा वर्कआउटच होत नाही, काय करू बरं मी, असा विचार करत असताना प्रियाला आता पूर्णाजीचा कॉल येतो. तोपर्यंत अर्जुन सायलीला सांगतो, मिसेस सायली आपल्याला पार्टीसाठी रेडी व्हायला लागेल. सायली म्हणते, सर कसं काय, आपण का पार्टीला जायचं. यावरती अर्जुन म्हणतो, मिसेस सायली असं काय करताय, विशू काकांनी पार्टी ठेवले, आपण गेलो नाही तर कसं वाटेल, निघा निघा तुम्ही तयार व्हा. अर्जुनला खरं तर आनंद झालेला असतो. चला आजचा एक दिवस का होईना पुन्हा एकदा मिसेस सायलींच्या सोबत घालवता येईल. इकडे प्रिया विचारच करत असते की काय करू बरं. या सगळ्यामध्ये दोघांना वेगळं करण्यासाठी पुरावा पण नाहीये. एक पुरावा सापडला होता, तो पण गेला. देवा, माझ्यासोबत तू काही न्यायच करत नाहीयेस. तितक्यात तिला अस्मिताच्या कॉलवरून पूर्णाजी कॉल करते. मग अस्मिताचा कॉल म्हटल्यावरती आता मात्र प्रिया म्हणते, बोल ग काय झालंय. पूर्णाजी म्हणते, काय ग तन्वी, इतक्या रूडली का बोलतेस, अस्मिताचं आणि तुझं काही भांडण झालंय का. यावरती प्रिया सांगते, नाही नाही पूर्णाजी, भांडण कसलं, आमचं काही भांडण नाही, मी राजस्थानला आले ना, माझे स्टडी टूर आहे आणि त्यासाठी मी राजस्थानला आलेली आहे. इकडे अस्मिताला काही दम निघत नसतो. अस्मिता म्हणते, पूर्णाई दे ना माझ्याकडे ना बोलायला, मला पण तिच्याशी बोलायचं आहे. तोपर्यंत प्रिया आता फोनवरतीच अस्मिताला सांगते की मी थोडीशी बिझी आहे, तुला नंतर कॉल करते आणि फोन चक्क कट करते. अस्मिता म्हणते, हे काय, हिने फोन कट केला. पूर्णाजी म्हणते, अगं ती स्टडी टूरला गेले ना, त्यामुळे कदाचित तिला वेळ नसेल. अस्मिता चिडते आणि म्हणते, ही ना तन्वी तिकडे गेल्यापासून पारच बदलले, म्हणजे हिचं चाललंय तरी काय. इकडे प्रिया विचार करत असते, देवा काय करू, म्हणजे ह्या दोघांना वेगळं करण्यासाठी किंवा हे दोघं जण नवरा बायको नाही आहेत हे समजून घेण्यासाठी काहीतरी युक्ती करायला पाहिजे. तोपर्यंत इकडे पूर्णाजी सांगत असते, अगं ती बिझी असेल. अस्मिता म्हणते, नाही हिला बघायलाच पाहिजे जरा. इकडे तोपर्यंत पार्टी सुरू होते. पार्टी सुरू झाल्यावरती जो तो पार्टी एन्जॉय करत असतो. मग विशू काका सगळ्यांना आता एकत्र करतात आणि म्हणतात, आजच्या रात्रीचं बेस्ट कपल आहे सायली आणि अर्जुन, सगळ्यांनी यांच्यासाठी क्लॅप करा आणि छानपैकी डान्स करा. प्रिया आता एका बाजूला येऊन बसते, अर्जुन सायलीवरती नजर ठेवते. अर्जुन सायलीला पण हे ऑकवर्ड वाटत असतं, आपल्यासाठी इतकी मोठी पार्टी अरेंज केली. सायली आता थोडीशी ऑकवर्ड होते. विशू काका म्हणतात, सगळ्यांनी कपल डान्स करायचा आहे. प्रिया विचार करते, अच्छा कपल डान्स काय, मग आत्ता ज्या वेळेला या दोघं जण कपल डान्स करणार नाही तेव्हाच मला समजेल की हे नवरा बायको खरे आहेत की खोटे आहेत ते. त्यावरती सायली म्हणते, काका आम्हाला हे सगळं नाही हो जमत. काका म्हणतात, अगं पोरी, जमणं आणि न जमणं हे आपल्या हातात असतं, इतक्या सगळ्याचा विचार नाही करायचा, एन्जॉय करायचं, जसं येईल तसं नाचायचं. पण ही पार्टी तुमच्यासाठी आहे की नाही, तुम्हाला डान्स करायलाच पाहिजे. विशू काकांनी फोर्स केल्यावरती अर्जुन आणि सायलीकडे कोणताही पर्याय नसतो. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली आपल्याला हे सगळं करावंच लागेल, विश्वनाथ काकांना संशय यायला नको म्हणून तरी प्लीज, असं म्हणत अर्जुन सायलीला मनवतो. अखेर हो नाही करता करता सायली या सगळ्यासाठी तयार होते. मग प्रिया लपून छपून पाहत असते, मला काही शूटिंग करायला मिळते का हे बघत असतानाच आता मात्र अर्जुन सायलीसोबत स्वतःहून डान्स करायला लागतो. सायलीला डान्स करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि तिच्याकडून स्टेप करून घेतो. सगळेच जण आता डान्स करत असतात. विश्वनाथ काकांचं लक्ष असल्यामुळे अर्जुन सायली पण डान्स करतात. डान्स करायला लागल्यावर ती दोघं एकमेकांमध्ये पूर्णपणे रममाण होतात. विशू काका हे एन्जॉय करत असतात, दोघांकडे पाहत हसत असतात. आता मात्र अर्जुन सायली एकमेकांचा हात हातात घेऊन डान्स करत असतात. प्रियाचा जळफळाट झालं, हा सुद्धा प्लॅन आपला फ्लॉप. आपल्या नशिबात काही हे पुरावा मिळवणं नाहीये. महिपती साक्षीला काय तोंड दाखवू, ती अस्मिताच्या डोक्यावर बसले, काय त्यांना सांगणार आहे मी. प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. मग प्रिया एक युक्ती करते, जॉनला खूण करून गुपचूप बोलवते आणि सायलीला देणाऱ्या कोल्ड्रिंकमध्ये मुद्दाम ती दारू टाकायला सांगते. सायलीच्या कोल्ड्रिंक्समध्ये दारू टाकून ती सायलीला देण्यासाठी आता मात्र प्रियाने प्लॅन केलेला असतो, जेणेकरून सायली ते कोल्ड्रिंक पिईल आणि तिला नशा चढेल आणि मग नशेमध्ये ती काहीतरी भरेल. असा विचार करत प्रिया आता मुद्दाम त्या वेटरला दारू द्यायला सांगते. मग सायली आता इकडे डान्स करत असते. विश्वनाथ काका हे सगळं पाहत असतात, दोघांकडे तोंड भरून कौतुक करत असतात. दोघंही डान्स करण्याची उत्तम ॲक्टिंग करत असतात. मग आता वेटर येऊन सायलीला तेच कोल्ड्रिंक्सचं त्याच्यामध्ये दारू असते. सायली आता ते कोल्ड्रिंक समजून पिते आणि तिला क्षणात नशा चढते.
नशा चढल्यावरती सायली ग्लास घेऊन हातात नाचायला लागते, बागडायला लागते, सगळ्यांच्या टेबलवरती जाऊन काय काय खाण्याचे पदार्थ उचलायला लागते आणि आता एका माणसाच्या ताटामध्ये असलेली पोळी उचलते, त्याचा कुस्कुरा करते आणि ती अर्जुनच्या तोंडात टाकते आणि म्हणते, तुमच्या ताटामधली पोळी फेमस वकील अर्जुन सुभेदार यांच्या पोटात गेली. अर्जुनला कळत नाही सायलीला आवरायचं कसं. दारूच्या नशेत सायली आणि अर्जुन यांच्याकडून काहीतरी चुकीची गोष्ट घडणार का आणि सायलीला जी हुरहुर वाटत होती की नात्याचं पावित्र्य संपणार, तसं काही होणार का आणि हे दोघांचं बंधन एकत्र येत 7 जन्माचं होणार का, हे पाहणं फार रंजक ठरणार आहे.